पुण्यातील हिंजवडी परिसरात सोमवारी भयंकर आणि एक हृदय पिळवटून टाकणारा अपघात झालाय। पुनावळे रोडवरील लाईव्ह रिपब्लिक सोसायटी समोर 20 वर्षीय तन्वी साखरे हिचा डंपरच्या भीषण धडकेत मृत्यू झालाय। तन्वी दुचाकी चालवत होती आणि तिचे वडील तिच्या मागे बसले होते। अचानक मागून आलेल्या भरधाव डंपरनं दुचाकीला जोरदार धडक दिली आणि ही धडक इतकी जबरदस्त होती की बाप लेक दोघंही रस्त्यावर फेकले गेले आणि या दुर्घटनेत तन्वी थेट डंपरच्या चाकाखाली सापडली आणि तिचा जागीच मृत्यू झालाय। प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार डंपरचा वेग खूप जास्त होता। या घटनेनंतर हिंजवडी पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आणि सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने काही तासातच डंपर चालक अजय ढाकणे याला अटक केली आहे। मात्र हिंजवडी सारख्या वर्दळ आणि आयटी भागात गेल्या काही दिवसात माल वाहतूक करणाऱ्या मोठ्या गाड्यांची संख्या प्रचंड वाढली आहे। दरम्यान गेल्या काही 11 महिन्यांमध्ये याच प्रकारच्या आरएमसी आणि डंपर वाहनांमध्ये झालेल्या अपघातात तब्बल 7 महिलांचा मृत्यू झालाय। तरीही कोणतीही ठोस उपाययोजना अद्यापपर्यंत करण्यात आलेली नाहीये। त्यामुळे नागरिकांनी आता संताप व्यक्त करत प्रश्न विचारलाय की हिंजवडीत वाहतूक कोंडीचा आणि धोकादायक वाहतुकीचा प्रश्न प्रशासन कधी सोडवणार आहे।